मॅन ऑफ द मॅचसाठी टी शर्ट जे स्पॉन्सर केले गेले या स्पर्धेसाठी सी कोस्ट आमचे सचिनजी वैती साहेब यांच्याकडून ते सी कोस्टचं टी शर्ट जे स्पॉन्सर करण्यात आलं होतं आणि मुख्य मंचावर मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट देऊन गौरव केला जातोय. सन्मान सुद्धा करायचं, सन्मान सुद्धा लगेचच आपण करणार आहोत. बसविरार अंडर बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ऋषीदादा देसाई यांचा सन्मान करायचा आहे. आपणास योगेश टंडेल आपणास विनंती आहे की आपण मुख्य मंचावर सन्मान करायचं आहे. जे आमचे बसविरार अंडर बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. ओ चेंडू गॅप मधून काय जबरदस्त फटका, बरोबर गॅप शोधला, कोणालाही हलण्याची संधी नाही मिळाली आणि चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. हा सन्मान पाहतोय आपण मुख्य मंचावर, जो सन्मान केला गेलाय. सन्मान दिला चेंडूला आणि सिंगल कंप्लीट होते. पहा मॅचकडे बोलणार आहोत. मॅचची कहाणी आतापर्यंत काय आहे? मॅचची कहाणी आहे पहिल्या 3 चेंडूमध्ये 6 धावा आल्यात. अनुराग आणि यश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. रतिक पागी बाबू पुन्हा ते रेडी आहेत. पुढचा बॉल, हो खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल, आतमध्ये येणारा बॉल, सिंगल कंप्लीट होते. धाबा धावपल करते. 7 4 चेंडूचा खेळ झालाय. पुढचा बॉल, ऋतिक समोर, यश पुन्हा एकदा हलक्या त्यांना सन्मान दिला. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली होती आणि सिंगल कंप्लीट होती. पहा मॅचची कहाणी आतापर्यंत काय आहे. मॅचची कहाणी आता सांगू इच्छितो. 5 चेंडूचा खेळ झाला, 8 धावा धावपल, चौकार आला होता. खूप चांगली सुरुवात आतापर्यंत भीम, प्रेरणा, निर्मल, रायकर हॉलिडेज मैदानाच्या आतमध्ये करतायत. जीवदाने माऊली फुलपाडा यांच्या अगेन्स्ट फटा खेळलाय, बरोबर गॅप मधून जात असताना सिंगल कंप्लीट होते आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाबा धावपल करतायत. 9-0 प्रथम बॅटिंग करत असताना भीम, प्रेरणा, निर्मल, रायकर हॉलिडेजचा संघ. थँक्यू मयुरदा, थँक्यू. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि सूरज आल्यात. सूरजच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. सूरज समोर अनुराग रेडी होत आहेत. 9-0 आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न आणि सहज सोप्या रीतीने फेकी झाली, सिंगल कंप्लीट झाली. 10 धावा धावपळकावरती आहेत. शेवटची आणि अंतिम मॅच सुपर 12 ची मॅच नंबर 6 आपल्या भेटीला आले. फुलटॉस डाऊन ग्राउंड. ओ खूप चांगला झेल. फलंदाज यश बाद. पहिल्या विकेटचं बदन गॉन. नवीन फलंदाज अरबाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. काय घडलं होतं पण डाऊन ग्राउंडचा फट्टा खेळत असताना चेंडू बरोबर हातामध्ये गेला आणि मैदान सोडावं लागलं होतं. सूरज रेडी आहेत. विकेट आणून दिले, लवकर आणून दिले. ओ पाठीमागे बॅकअप दिलाय आणि सिंगल यावली मात्र कंप्लीट झाले. धावपलक पहा 1-1-1. 11 धाबा धावपलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यात आतापर्यंत भीम, प्रेरणा, निर्मल, रायकर हॉलिडेज, जीवदाने माऊली फुलपाडा या संघासमोर सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट झाले आणि कंप्लीट होत असताना 12 धाबा धावपलकावरती आहेत. 1.4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झाला. येस आयुष वेलकम. ओ चेंडू गॅप मधून जात होता. खूप चांगली फिल्डिंग. किती धडपड सुरू होती. ऍक्शन रिप्ले पाहण्यासाठी खूप मजा येणार आहे. निलेश सॉरी. पहा फट्टा खेळला होता गॅप मधून. खूप चांगला
खूप चांगली फिल्डिंग स्वतः केले बॅकअपसाठी. आणि पहा पहिला अटेम्प्ट चुकला, दुसरा ओ हा 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 डगआउट मधून आवाज बघा कशा प्रकारे आलाय. ओ या प्रकारचा आवाज का होता ते सुद्धा सांगू इच्छितो. चेंडू कटआउट स्पॅनरच्या जवळ पास गेला होता. हो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, यावेळी निलूचा प्रयत्न डायरेक्ट हिट करण्याचा होता, परंतु डायरेक्ट हिट झाला नाही. त्या कारणानं सिंगल कंप्लीट झाले आणि पहिल्या 2 षटकाचा खेळ संपलाय. 14 वर 1 डीजेला ऐकूया आणि लगेच बोलूया. DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo. Champion, 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 champion. Good to say power play, power. चला पॉवर प्लेला सुरुवात झाली आणि त्या पॉवर प्ले मध्ये पहिलाच बॉल फेकी झाले रनआउटच्या रूपाने अनुराग बाद. पहिला विकेट, दुसऱ्या विकेटचं बदन गॉन. डीजे वाले बाबू मेरा गाना चला दो, डीजे वाले बाबू मेरा गाना चला दो, मेरा गाना चला दो, डीजे वाले बाबू मेरा गाना चला दो, डीजे वाले बाबू मेरा गाना चला दो, गाना चला दो, गाना चला दो. मैं तेरी सरकार बना दूं, टेबल को तेरी बार बना दूं. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. स्वतः कर्णधार नयन आल्यात आणि आमच्या सोबतीनं आयुष सुद्धा आल्यात. या ऐकूया आयुषला. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्य शिदे सर्वार सिद्धार्थिके महापुरण्यके गौरी नारायणी नमोस्तुते. वेलकम बॅक आलेला क्रीडा प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. मी समालोचक आयुष नाईक. जीवदानी माऊली विपक्ष भीम प्रेरणा अशी मॅच चालू आहे. प्रणयनी 2 चेंडू टाकले, 2 चेंडू 1 रनआउट घेतला, 1 सिंगल रन धावपलकामध्ये ऍड. पंधरा धावा धावपलकावरती आहे. कट केलाय, सिंगल रन धावपलकामध्ये ऍड. 3 चेंडूचा खेळ झालाय. 16 धावा धावपलकावरती आहे. तीन चेंडूचा खेळ झालाय. 16 धावा धावपलकावरती. 2 गडी बाद आहे. प्रणय समोर, अरबाज सज्ज होतोय. प्रणयचा नेक्स्ट बॉल, खूप चांगला बॉल होता आणि सिंगल रन धावपलकामध्ये ऍड. पॉवर प्लेचे 2 महत्वाचे चेंडू आहे. आता पॉवर प्ले मध्ये पॉवर जनरेट करणार का? पॉवर प्ले हा पॉवर प्ले करायचा आहे तुम्हाला. आता बघूया पॉवर प्ले करतात का नयन. पॉवर प्ले केलाय, परंतु सूरज दादा चव्हाणनी चेंडूला अडवला आणि डॉट बॉल. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल वरती पॉवर प्ले वरती. पॉवर प्ले शेवटचा बॉल आहे. ओ व्हॉट अ बॉल, काय चेंडू होता. असं असताना 3 षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धावपल करते. 2 गडी बाद आहे. ऐकूया डीजे मयूरला आणि डान्स करूया. एक मिनिट थांबवतोय. हार्दिक कोहली हुंडा यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीने, या दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. आपणास म्हणत आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. हार्दिक कोहली हुंडा यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत या दत्तगुरु प्रीमियर लीग 2026च्या वतीनं.
चौथा षटक मार्गस्थ आहे. चौथा षटक कोण घेऊन येणार? विपुल गमरे समोर. नयन विपुल गमरेचा पहिला बॉल. ओ खूप चांगला बॉल होता आणि सिंगल रन धावफलकामध्ये ऍड. शेवटचा षटक आहे. आता शेवटचा षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये मोठे फटकेची गरज आहे. विपुलचा नेक्स्ट बॉल, दुसरा बॉल. ओ व्हॉट अ बॉल. कीपरची झाली आहे मिस आणि गंभीर सत म्हणताय 22 रन. दोन चेंडूचा खेळ झाला. 20 धावा धावफलकावरती. 2 गडी बाद आहे. विपुलला 4 चेंडू. मोठा फटका मारलाय, मोठा फटका मारलाय. खूप चांगली फिल्डिंग शुभमने चेंडूला अडवला आणि सिंगल रन धावफलकामध्ये ऍड. 3 चेंडूचा खेळ झाला. 21 धावा धावफलकावरती. 2 गडी बाद आहे. येणारे 3 चेंडू महत्वाचे आहे. 3 चेंडू मध्ये कशा प्रकारचे मोठे फटके येतील का? कट केलाय, निलूने अडवला चेंडूला. डायरेक्ट हिट आणि काम फिट. तू चंडीगढ़ तो आई नहीं, चंडीगढ़ तो आई नहीं। तेनू देख के होते भरते ने खड़े चौका बिच सिपाही नहीं। नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. साहिल. ओ सिंगल रन. मोठा फटका मारला होता. सिंगल रन धावफलकामध्ये ऍड. आता शेवटचा चेंडू आहे. पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवरती काय मोठा प्रहार येणार का? शेवटचा चेंडू आहे. सिंगल, डबल, विकेट, चौकार काय येणार? शेवटचा बॉल आहे विपुल गमरेचा. शेवटचा बॉल आहे. वाईड येणार आणि अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड. 23 धाव धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल आहे. अजूनही शेवटचा बॉल, कारण की व्हाईट बॉल आलेला. मोठा फटका मारलाय, नाही. लेग बाय. बॅटीला लागला नाही परंतु लेग बाय. पहिला इनिंगचा खेळ होतोय. पहिला इनिंगच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावरती आहे. ऐकूया 24 धावा धावफलकावरती आहे. येणारे 24 चेंडू 25 धावांची गरज. ऐकूया डीजे मयूर दादाला आणि I love you all। दोस्तों, ना कोई मंजिल है ना कोई साथी है, फिर भी निकल पड़ा हूं घर से। शायद जिसकी तलाश है वही साथी है, वही मंजिल है। जाने जाना ढूंढे तुझे दीवाना, सपनों में रोज आए आ जिंदगी में आना। जाने जाना ढूंढे तुझे दीवाना, सपनों में रोज आए आ जिंदगी में आना सनम। एकीकडे अक्की आणि ऋतिक पागी, बाबू आकाश सालुंके. पहिला षटक मार्गस्थ आहे. पहिला षटक घेऊन येतोय युगान समोर ऋतिक पागी, बाबू. 24 मध्ये 25 बनवायचे आहेत. ऋतिक पागी सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. ऑल साइड. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होतोय. युगान समोर सिंगल रन धावफलकामध्ये ऍड. पहिला चेंडू होता. सिंगल रन धावफलकामध्ये ऍड.
असताना एका चेंडूचा खेळ झाला. एक धाव धावपलकावरती आहे. 25 बनवायचे आहेत. 25 बनवायचे आहेत आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. आकाश साळुंके आणि ऋतिक पागी. बाबू मोठा फटका मारलाय, मोठा फटका मारलाय, मोठा फटका मारलाय. परफेक्ट 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 गॅप शोधलाय आणि चेंडूला पाठवलाय. सीमा रेषा पार. चौकार. जीवदानी माऊली संघाचा आहे हो भारी दरारा, आहे हो भारी दरारा, आहे हो भारी दरारा. मैदानी भले पहा, 2 पायांच्या मधून चेंडू आयुष निघून गेला होता आणि हा चौकार नव्हे तर हे दडपण वाढवणारा चौकार होता निर्मल संघावर. तागोदर टॉसकडे आपण बोलणार आहोत. क्वार्टर फायनल नंबर 1 जयू स्पोर्ट्स दुर्गेश एलेव्हन आणि त्यांच्या गेस्ट प्ले बॉयज फुलपाडा. चला दोन्ही संघाच्या संघटनाकांनी टॉस का बॉक्स मध्ये दाखल व्हायचं आहे. जयू स्पोर्ट्स दुर्गेश एलेव्हन आणि त्यांच्या गेस्ट प्ले बॉयज फुलपाडा. दोन्ही कॅप्टन लगेच या. टॉस केला जाणार आहे क्वार्टर फायनल नंबर 1 चा. चार चेंडूचा खेळ झालाय. 7 धावा धावपलकावरती आहे. आकाश साळुंकेच्या बॅट मधून आला पहिला चौकार. आकाश साळुंके एक मिनिट आयुष थांबवतोय. हार्दिक कोहली हुंडा यांच्या शुभ हस्ते क्वार्टर फायनल नंबर 1 चा टॉस होणार आहे, जिकडे जयू स्पोर्ट्स दुर्गेश एलेव्हन आणि त्यांच्या गेस्ट प्ले बॉयज फुलपाडा. 2 संघ क्वार्टर फायनल नंबर 1 मध्ये 2 हात करणार आहेत. त्यासाठी हा टॉस केला जाणार आहे. हार्दिक कोहली हुंडा यांच्या शुभ हस्ते क्वार्टर फायनल नंबर 1 चा टॉस. DNCC चा कॉल आलाय आणि दत्तगुरु क्रिकेट क्लब आलाय. टॉस जिंकला काय निर्णय बॉलिंग. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. चला तर अहवाल असा आहे, टॉस जिंकलाय क्वार्टर फायनल नंबर 1 चा प्ले बॉयज फुलपाडा या संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं जयू स्पोर्ट्स दुर्गेश एलेव्हन या संघाला. मोठी मॅच आपल्या भेटीला येणार आहे. तृतास मॅच कडे बोलणार आहोत, जिकडे आयुष रेडी आहेत. थँक्यू. दुसरा षटक अरबाजचा पहिला बॉल सिंगल रन धावपलकामध्ये ऍड. पहिला षटक झालेला. 9 धावा धावपलकावरती. यावेळेस नाही. आकाश साळुंके यांना वाटलं वाईड आहे, परंतु अंपायरला चॅलेंज केलंय. गंभीर सरांना चॅलेंज. Yes, it's a fair delivery.
2 चेंडूचा खेळ झालाय. 10 धावा धावपलकावरती आहे. जो हरणार तो जाणार या स्पर्धेबाहेर. अरबाज समोर. आकाश साळुंके सज्ज होते. आकाश साळुंकेच्या बॅट मधून आलेला पहिला चौकार. सिंगल रन धावपलकामध्ये ऍड. डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला आणि सिंगल रन धावपलकामध्ये ऍड. 4 चेंडूचा खेळ. 4 चेंडूचा खेळ झालाय. 11 धावा धावपलकावरती आहे. अरबाज समोर. बाबूनी सिंगल रन घेतले आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. 12 धावा धावपलकावरती आहे. अरबाजचे सिंगल रन. एक धावा धावपलकामध्ये ऍड करताय कारण की आता माहिती आहे सिंगल रनांची गरज आहे. सिंगल रन पाहिजे आहे. जेव्हा चौका पाहिजे असतो तेव्हा ऋतिक पागी 1 बॉल 4 ची मॅच. प्ले बॉईज फुलपाडा मधली मॅच आठवते ऋतिक पागीला. अरबाज समोर. ऋतिक पागी. बाबू. अरबाजचा नेक्स्ट बॉल. सिंगल रन केलाय. सिंगल रन केलाय. धावपलकामध्ये ऍड. 2 षटकाराचा खेळ झालाय. 2 षटकाराच्या समाप्तीनंतर. यस इट्स अ पॉवर प्ले. 2 षटकाराचा खेळ झालाय. 2 षटकाराच्या समाप्तीनंतर 14 धावा धावपलकावरती आहे. येणारे 12 चेंडू 11 धावींची गरज. ऐकूया डीजेला त्यानंतर वळूया मैदानाच्या दिशेने. कोपरी नगरीमधील एक बुलंद व्हॉइस समालोचक धनंजय पाटील यांचं आगमन झालेले आणि आमचे मार्गदर्शक नारंगी गावातील एक बुलंद व्हॉइस म्हणजेच तुकारामजी मांगेला सर यांचं सुद्धा आगमन झाले. या स्पर्धेमार्फत आपलं हार्दिक स्वागत असेल. आजच्या दिवसामध्ये या अंतिम पर्वामध्ये विजय समोर. ऋतिक पागी. बाबूने कट केलाय चेंडूला. सिंगल रन धावपलकामध्ये ऍड. 11 चेंडू 10 धावींची गरज. 11-10. कोण जिंकणार? भीम प्रेरणा की जीवदानी माऊली? आकाश साळुंकेने टॅप खेळला आणि सिंगल रन धावपलकामध्ये ऍड. आता समीकरण पहा. 10 चेंडू 9 धावींची गरज. आकाश साळुंके 7 चेंडू 9 धाव्यांवरती खेळतोय आणि ऋतिक पागी बाबू 7 चेंडू 7 धाव्यांवरती खेळतोय. या 20 पण सिंगल रन धावपलकामध्ये ऍड. टॅप केलाय. सिंगल रन डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावा धावपलकामध्ये ऍड. 8 चेंडू 7. बॉलरला द्यायची आहे. फिल्डरला द्यायची आहे. बॉलरची 7. ऋतिक पागी बाबूला द्यायची आहे. आकाश साळुंकेची 7. 8 मध्ये 7. कोण जिंकणार? भीम प्रेरणा की जीवदानी माऊली? सिंगल रन आलाय. आता 7 मध्ये 6. सामना डोळ्यांनी उघडा ठेवून पहा. 7 मध्ये 6. सामना डोळ्यांनी उघडा ठेवून पहा. सिंगल रन धावपलकामध्ये ऍड. 3 षटकाराचा खेळ झालाय. 3 षटकाराच्या समाप्तीनंतर 20 धावा धावपलकावरती आहे. ऐकूया डीजेला त्यानंतर वळूया मैदानाच्या दिशेने. आज मैं लेके जाऊंगा दिल तेरा. रोके कोई मुझे, टोके कोई मुझे, दूंगा उसे जहां से मिटा. मुकाबला लैला, ओह लैला. मुकाबला सुभान अल्लाह लैला, ओह लैला.
मॅच आपल्या भेटीत आलेले निश्चित आपण पाहतोय 25 धावांचं टार्गेट होतं. 25 धावांचं टार्गेटला पार करत असताना बॅटिंग आता आपण पाहिली तर जीवदानी माऊली संघाची आता 3 षटकामध्ये 20 धावा फलकावती लगावल्या, 6 मध्ये 5 ची गरज आहे. आता मध्ये चर्चा चाललाय भीम प्रेरणा संघामध्ये या ठिकाणी चर्चा चाललाय की कोणत्या पद्धतीने ह्या धावा डिफेंड केल्या जातील, कोणता गोलंदाज ह्या डिफेंड करतील आणि तो विचार विनिमय करून या ठिकाणी यस आपल्या कोपरी नगरीमधील बुलंद वॉइस म्हणजेच आपला लाडका धनंजय पाटील आणि नारंगी नगरीमधील एक बुलंद वॉइस आमचे मार्गदर्शक तुकारामजी मांगेला सर यांचं आगमन झालंय. आजच्या शेवटच्या पर्वामध्ये आपली उपस्थिती दर्शवली आणि आम्हाला जी मदत करणार आहात त्यासाठी या स्पर्धेमार्फत मनापासून आभार. वेलकम धनंजय, वेलकम तुकाराम सर. चला 6-5 ची मॅच आहे. 6-5च्या मॅचला कोणत्या पद्धतीने चेस केलं जाईल, कोणत्या पद्धतीने डिफेंड केलं जाईल बघण्यासारखं असणार आहे. गोलंदाजी मार्गवरती अनुराग आहे, चांगला अनुभव असलेला गोलंदाजी मार्गवरती आहे. जबरदस्त स्ट्रॉट होता परंतु या ठिकाणी फिल्डिंग थोडीशी फंबल झाल्या कारणे ही 1 रन आलाय. जवळजवळ हा जर चेंडू गॅदर केला असता तर नक्की डॉट बॉल आला असता, परंतु तसं काही न करता फिल्डर थोडासा फंबल झाल्या कारणे ही 1 रन आलाय. 1 रन आलाय. आता इक्वेशन 1 ने अजून कमी झालाय. 5 मध्ये 4 ची गरज आहे. अरबाज थोडीशी चर्चा करतोय की थोडंसं अटॅकिंग फिल्डिंग मध्ये या, पोझिशन बदला तुमची, आणि पोझिशन बदलल्यानंतर आपण पाहतोय थोडीशी फिल्डिंग चेंज केली गेलेली आहे. जो ज्या क्षेत्ररक्षकाने थोडासा फंबल झाला होता त्याला थोडासा पुढे आणला अटॅकिंगच्या स्वरूपात आणि आता मात्र 5 मध्ये 4 ची गरज आहे. चलावीर बॅटर मैदानामध्ये दाखल आहेत, अजूनपर्यंत उभे आहेत, 21 आतापर्यंत केल्यात. 5 मध्ये 4 त्यांना एवढं काही अशक्य होणार नाहीये, परंतु अशक्य करणं गरजेचं आहे. निर्मलच्या संघाला कव्हरच्या दिशेला फटका चांगला, झेल सुटलाय, रनआउटची संधी पण सुटलाय. चुका वारंवार केल्या जात आहेत. जबरदस्त शॉट होता परंतु डायरेक्ट हातामध्ये होता आणि हातामधून हा सुटल्यानंतर 1 रन सुद्धा आलाय. अनुराग थोडीशी या ठिकाणी निराश झालेले आहेत जरूर, परंतु आता मात्र 4 मध्ये निराश आता राहून फायदा नाहीये. 4 मध्ये 3 डिफेंड करायचे आहे, पुढे काहीतरी करायचं. आता पुढे करण्यासाठी आता मात्र फिल्डिंग पुन्हा एकदा इथे तिथे सजवली जाते आणि फिल्डिंग सजवल्यानंतर या 3 मध्ये 4 मध्ये 3 डिफेंड होतील का? टायमरकडे लक्ष द्यायचं आहे. फक्त 2 मिनिटं आहेत. अनुराग जास्त वेळ घेऊ नका. 4 चेंडू 3 धावांची गरज. आकाश साळुंके स्ट्राईक एंडवरती आहे. हा चेंडू आकाशसाठी मागे जाऊन टॅपच्या सारे खेळलेला फटका चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये पाठवलाय. टॅप सारे फलंदाज क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर मारला तर नक्कीच फलंदाज निश्चित श्वास होता, बाबा हा डायरेक्ट गेलाय बाहेर. 1 रन आपली आलेली आहे. 3 मध्ये 2 जिंकणार कोण हे मॅच? 3 मध्ये 2 ची गरज आहे. ऋतिक स्ट्राईक एंड वरती आता मात्र येतोय. चला टाइम कडे सुद्धा लक्ष द्या. 1.5 मिनिटं राहिल्यात अवघी या 3 चेंडू टाकण्यासाठी. 3 चेंडू बाकी 2 करायचे आहे. दोन्ही फलंदाज आपण पाहिलं का दबाव एवढा महसूस करत नाहीयेत, कारण ज्या पद्धतीने फलंदाजी राहिलेली आहे अगोदरच जो फासला होता तो फासला कव्हर करून आपण आता 1 रनने पुढे आहोत, त्या कारणे दबाव त्यांच्या मनामध्ये. परंतु एक डॉट किंवा 1 विकेट. कव्हरच्या ड्राईव्ह केलाय, फिल्डिंग झालाय परंतु 1 रन रोखू शकणार नाहीयेत. आता कसं घडेल, आता काय होईल या मॅच मध्ये अजूनपर्यंत कळणार नाहीये. 2 चेंडू बाकी आहेत. 1 रन अजून करायची आहे, कारण कंपल्सरी चेसचा मुकाबला आहे. ही रन केली तरच जीवदानी माऊली संघ ही मॅच जिंकू शकेल. आणि दोघांमध्ये चर्चा झालाय की ह्याच चेंडूवरती रन काढण्याचा प्रयत्न करूयात. पुढचा चेंडू आहे परंतु पुढच्या चेंडूपर्यंत जाऊ नका, कारण ह्या चेंडूवरती काढला तर नाहीतर पुढच्या चेंडूवरती आपल्याला मनावरती डोक्यावरती प्रेशर राहणार. तो प्रेशर टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती रेडी झालाय. अनुराग 2 मध्ये 1 डिफेंड करायची आहे तर करता येईल का? अटॅकिंग फील्ड सजवली गेलेली आहे. आकाश समोर आहे. अनुराग चेंडू टाकेल, आकाश ही रन करेल का? 2 मध्ये 1 ची गरज आहे. आकाश की अनुराग टॅपचे सारे खेळलाय तर मात्र या ठिकाणी अनुरागचा होईल विजय. अनुराग सोबत जीवदानी माऊली संघ विजयी ठरतोय आणि अंतिम 6 मध्ये दाखल होतो. काळा चष्मा तैनू काळा चष्मा जचदा कोणे मुखडे तैनू काळा चष्मा जचदा